नमस्कार, मी सायली फंगार. आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. पाहूया आजची विशेष बातमी. लोणारच्या आध्यात्मिक परंपरेला आमदार सिद्धार्थ खरात यांचा मोठा हातभार. श्री समर्थ खटकेश्वर महाराज संस्थानासाठी 30 लाखांचा निधी. महाप्रसाद वाढत आमदार खरात यांचा साधेपणाचा प्रत्यय. अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिमय वातावरण. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणार येथील श्री समर्थ खटकेश्वर महाराज संस्थान आयोजित अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ खरात यांनी अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकीची सांगड घालत संस्थानासाठी आमदार निधीतून तब्बल 30 लाख रुपयांचा निधी जाहीर केला. त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थित भाविकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी बोलताना आमदार खरात म्हणाले की लोणारची भूमी संत महंतांच्या विचारांनी पावन झालेली असून वारकरी संप्रदायाने समाजाला संस्कार, समता आणि अध्यात्माची दिशा दिली आहे. समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक संस्थांना शासन स्तरावरून अधिक बळ देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी प्रसिद्ध हरिभक्त परायण संजय महाराज पासपोर यांच्या काल्याच्या कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. त्यांच्या ओजस्वी कीर्तनातून समाजात समतेचा, नम्रतेचा आणि संस्कारांचा संदेश देण्यात आला. उपस्थित भाविक मंत्रमुग्ध होऊन हरिनामाच्या गजरात सहभागी झाले होते. कार्यक्रमात महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहून समाधान व्यक्त करत आमदार खरात म्हणाले की आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्यात महिला वर्गाचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे समाजातील आध्यात्मिक वातावरण अधिक दृढ होत आहे. संस्थांच्या सभागृहासाठी 30 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा करताना त्यांनी यावर्षी 15 लाख आणि पुढील वर्षी आणखी 15 लाख रुपये उपलब्ध करून दिले जातील असे स्पष्ट केले. या निधीतून संस्थान परिसरातील विकास कामे, भाविकांसाठी आवश्यक सुविधा तसेच धार्मिक उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्वतः पंथीत महाप्रसाद वाढत साधेपणाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या कृतीचे उपस्थित भाविकांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संस्थानचे विश्वस्त अध्यक्ष तालुका प्रमुख राजूभाऊ बुधवत, प्राध्यापक गजानन खरात, विठ्ठलराव नागरे, परमेश्वर दहातोंडे, बंडू जोगदंड, सुभाष सोनुने, महिला आघाडीच्या सौभाग्यवती तारामती जायभाये आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. आमदार खरात यांच्या निधी घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. रामकृष्ण हरीच्या अखंड गजरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण लोणार परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. आमचे सहकारी योगेश सौभागे व गजानन बोरकर. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची बातमी आवडल्यास यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज सदैव आपल्या सेवेत. धन्यवाद. नमस्कार. आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत पांडुरंग विठ्ठल, तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत सर्व संत मंडळी आणि श्री संत तुकाराम महाराज यांना अभिवादन करतो. आज आपल्याच भागातील देऊळगाव वायसा या गावचे वैराग्य मूर्ती श्री संत खटकेश्वर महाराज यांच्या स्मृती निमित्तानं आपण हा जो अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केला, त्या प्रसंगी आजच्या काल्याच्या कीर्तनासाठी प्रसिद्ध हरिभक्त परायण संजय महाराज पासपोरजी यांचं अतिशय मंत्रमुग्ध करणारं आणि अतिशय चांगल्या भाषेमध्ये निरूपण करणारं कीर्तन आपण सगळ्यांनी ऐकलं. त्या काळामध्ये जे मृदुंगाचार्य, गानाचार्य, वारकरी आणि आपण सगळ्यांनी जो काही साथ संगत सगळ्यांनी ऐकली, पाहिली, त्यामुळं मन अगदी प्रसन्न झालं. खरं म्हणजे मी पहिल्यांदाच महाराजांचं कीर्तन ऐकलं. मी आलो तेव्हा त्यांचा अभंग चालू होता की अनु रेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा. अगोदर काय झालं मला माहिती नाही, पण त्यानंतर जे मी ऐकलं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या सगळ्यांना अगदी मुंगीप्रमाणे लहान होण्याचा संदेश दिला, ते पाहता हा संप्रदाय किती उंच स्तरावर पोहोचलाय.
याची जाणीव आपणा सगळ्यांना झाली. एक उच्च तत्वज्ञान चांगल्या भाषेमध्ये सम्यक मार्ग काढून समाजामध्ये जी आज जनजागृती या वारकरी संप्रदायाने केली त्याला तोड नाही, त्याला मोल नाही. अनमोल असा हा प्रवाह आहे, हा असाच पुढे चालू राहिला पाहिजे. यासाठी आपण सगळेजण प्रयत्नरत राहूया. आजच्या या प्रसंगी खूप मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि आपल्या नावलौकिक कमावलेले आपले जे काही मंत्री महोदय आहेत, भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री महोदय माननीय आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब, आमचे शिवभाऊ तोतारामजी कांदे साहेब, माजी आमदार संजूभाऊ, त्यानंतर सगळे मान्यवर उपस्थित बंधूंनो भगिनींनो, खूप चांगला अनुभव मला आला, प्रचितीही आली. मागच्या वर्षी मी असंच धावत पळत आलो होतो, पण आज मला फार चांगला या ठिकाणी आनंद झालेला आहे. या कार्यक्रमाला महिलांची संख्या पाहता महिला वर्ग पुढे सरसावलेला आहे आणि आपली संस्कृती टिकवण्याचं काम महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात केलं हे त्यांच्या उपस्थितीवरून दिसून येतं. आपले खटकेश्वर महाराज आपल्या भागातले असल्यानं आणि आपल्या परिसरामध्ये त्यांनी ज्ञान प्रेरणी केली असल्यामुळं, वारकरी संप्रदाय पोहोचला असल्यामुळं खूप मोठी जनजागृती एक ठेवा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. हा ठेवा असाच पुढे चालू राहावा. या कामी या संस्थांचे अध्यक्ष जगन्नाथ मामा जायभाईजी, त्यानंतर सानप साहेब, आपले घुले साहेब आणि सगळी टीम आहे, त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आमचे तालुका अध्यक्ष राजूभाऊ आणि गजानन खरात आणि बाकी मंडळी मला नेहमी या संदर्भात सांगत असतात. त्यांनी मला चर्चा केली होती मागच्या वेळेस की या ठिकाणी एक सभागृह पाहिजे म्हणून, पण मी आता ऐकलं की एक सभागृह झालेलं आहे. जर ते मंजूर झालं असेल तर मग द्यायची गरज आहे का, नसेल झालं तर मग आपण ते पहिलं वेगळं आहे का, हे वेगळं आहे का? अच्छा, ते काम पूर्ण झालेलं आहे. मग आपण या ठिकाणी आमदार स्थानिक निधीमधून 30 लाखाचा निधी मी या ठिकाणी आज मंजूर करतोय. पुढचा आहे का, त्या 30 पैकी 15 लक्ष फक्त मी या वर्षासाठी देतो, उर्वरित 15 जे आहेत ते पुढच्या वर्षी देतो. म्हणजे 15 आणि 15 30 लाखाचा जो निधी आहे 2 वर्षामध्ये हा मी आपल्याला देतो. आणि खटकेश्वर महाराजांचं जे कार्य आहे ते अखंडपणानं पुढे चालू ठेवा. वारकरी संप्रदायाचा जो अतिशय चांगला मध्यम मार्ग जे महाराजांनी सांगितला तो विचार घेऊन आपण सगळेजण पुढे जाऊया. या कामी मी कायमपणानं आपल्या सोबत राहील हा विश्वास आपणास देतो. आपण मला बोलावलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर आपल्या बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.